अयोध्येतील राम मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणातही आता या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। या घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा आंदोलन पुकारण्यात आलंय। अनेक ठिकाणी आंदोलन करत राम मंदिरातील चोरी प्रकरणी निषेध नोंदवला जात आहे। विशेष म्हणजे उद्या नागपूरमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठं रामरक्षा आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे। मात्र या आंदोलनावरून आता शिंदे गटाने ठाकरे गटाला लक्ष केलं आहे। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका करत त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे। रामरक्षा अभियान सुरू केलेलं आहे, काय सांगू? खूप मजेची गोष्ट आहे। उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी, खूप मोठा विनोद आहे। खूप मोठा विनोद आहे। जे उद्धवजी काँग्रेस सोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधी सोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं, हे हास्यास्पद आहे ना। लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी। तर रामदास कदम यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडूनही तितक्याच आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात आलं आहे। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार पलटवार करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। रामरक्षा का रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे। हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का? बघ, काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं, म्हणून काही करा राहो, लाज बाळगा। त्या रामरक्षामध्ये ढुंगणाचं सोडलं आणि त्या सीसी कॅमेऱ्यावर टाकलं। ढुंगणाचं जे धोतर आहे ना ते सोडलं आणि सीसी कॅमेऱ्यावर टाकून चोऱ्या झाल्या। हे पण तुमच्याच लोकांनी आणलंय, सत्तेत बसलेल्या लोकांनी आणलं, त्याची लाज बाळगा। त्यामुळे अयोध्येतील चोरीची घटना आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला कारणीभूत ठरताना दिसत आहे। एका बाजूला ठाकरे गट रामरक्षा आंदोलनाद्वारे सरकारवर आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत आहे, तर दुसऱ्या बाजूला शिंदे गट या आंदोलनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।